नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्पर्धा मित्र या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये आपण आज रिझनिंग या महत्त्वाच्या विभागाला सुरुवात करणार आहोत। त्यामध्ये आपण पाहणार आहोत श्रेणी पूर्ण करणे हा अत्यंत महत्त्वाचा प्रश्न प्रत्येक स्पर्धा परीक्षेत विचारला जातो आणि विद्यार्थ्यांना हमखास मार्क मिळवून देणारा हा टॉपिक आहे। यात श्रेणी पूर्ण करणे या टॉपिकमध्ये आपल्याला विविध प्रकारच्या 4 श्रेणी पाहायला मिळतात। एक असते ती संख्या श्रेणी असते, म्हणजे त्यात फक्त संख्या दिलेली असते। उदाहरणार्थ 1 2 3 4 यातील गाळलेले पद आपल्याला हुडकायचं असतं। आणि दुसरी जी श्रेणी आहे ती वर्णमालिका। ह्या श्रेणीत आपल्याला इंग्रजी अक्षरे दिलेली असतात, त्या इंग्रजी अक्षरातला परस्पर संबंध आपल्याला हुडकून काढायचा असतो। तिसरा जो प्रकार असतो त्यात संख्या आणि वर्ण ह्या दोन्ही मालिका एकत्रित दिलेल्या असतात आणि त्यांच्यातला परस्पर संबंध शोधून काढण्यास आपल्याला सांगितलेलं असतं। अशा प्रकारे पाहिलं तर संख्या श्रेणी, जर समजा संख्या श्रेणी आपण पाहायला गेलं तर आपण प्रथम भाग बघूया संख्या श्रेणी। संख्या श्रेणीसाठी आपण घेतलेला आहे, समजा n संख्या असतील तर समजा म्हणजे n बरोबर 1 2 3 4 5 6 7 असतील, त्याच्यातील फरक हा असा असू शकतो की दिलेली संख्या श्रेणी ही वर्गाच्या प्रकारात फरकात असू शकते, घन प्रकारात फरक असू शकतो किंवा वर्ग अधिक ती संख्या अशा प्रकारच्या प्रकारात ती येऊ शकते। विद्यार्थी मित्रांनो, आज आपण स्पर्धा मित्र YouTube चॅनलवरती श्रेणी या रिझनिंग प्रकारातला आपण एक अतिशय सोपा प्रकार बघणार आहे। आपण त्याला प्रकार 1 असं नाव दिलेलं आहे। स्पर्धा परीक्षेमध्ये विचारल्या जाणाऱ्या या श्रेणी पद्धतीतला एक अत्यंत सोपा प्रकार आपण येथे पाहणार आहोत। श्रेणी प्रकारामध्ये परीक्षेमध्ये समसंख्यातील फरक विचारला जातो, त्यावेळेस असा असणारा प्रश्न असू शकतो की 8 10 त्यानंतर एक रिकामी जागा देऊन पुन्हा 14 16 18 असे लिहिलेले असेल, तर यातील आपणाला जो हा गाळलेला अंक आहे, जो रिकामी जागा आहे, तिथे कुठले उत्तर येईल। जर संख्या सम असतील तर त्या सम संख्येनुसार तिथे आपलं उत्तर हे 12 येईल। त्याच प्रकारे आपण विषम संख्येची एक श्रेणी असू शकते, त्या श्रेणीत असे दिले असेल तर 3 5 7 डॅश डॅश 11 13, तर ह्या ठिकाणी आपला एक विषम संख्या 9 येईल, जे आपलं उत्तर असेल। त्यानंतर या श्रेणीतील अजून एक सोपा प्रकार म्हणजे पटीतील श्रेणी। ती एका पाड्याच्या किंवा पटीत दिलेली असेल। समजा आपण या उदाहरणार्थ जर पाहायला गेलं तर 2च्या श्रेणीतील आपण हे उदाहरण पाहूया। यानंतर आपल्याला इथे या श्रेणीत दिसेल की 2 4 8 16, त्यानंतर हा आता डॅश डॅश देऊन 64 आणि 128 आहे, इथे उत्तर 32 आलेलं आहे। ते या प्रकारे आला आहे की 2 2 गुणिले 2 4 4 गुणिले 2 8 8 गुणिले 2 16 16 गुणिले 2 32। अशा प्रकारे आपल्याला पटीतील श्रेणी ही परीक्षेत विचारली जाऊ शकते। त्यानंतर आपल्यातील साध्या प्रकारातील एक अजून एक राहतो तो फरक श्रेणी। यात असं दिलेलं असते की मित्रांनो, यात एक श्रेणीची संख्येची क्रमवारी दिलेली असते, त्यात काहीतरी फरक ठेवलेला असतो। इथं आपण उदाहरणार्थ एक श्रेणी घेतलेली आहे, ती आहे 4 7 10 13 डॅश डॅश 19, तर उत्तर याचं 16 आहे। तर ते कसं आलंय मित्रांनो, 4 7 वजा 4 ह्याचा फरक येतोय 3, तसाच 10 वजा 7 याचा फरक येतोय 3, 13 वजा 10 याचा फरक येतोय 3, त्यानंतर 16 वजा 13 केल्यानंतर याचाही फरक 3 येतोय आणि 19 वजा 16 केल्यानंतर याचाही फरक 3 येतोय, म्हणजेच आपलं उत्तर हे 16 असेल। तसेच आपला पुढचा श्रेणीतला प्रकार आहे सोप्या प्रकारचा, तो म्हणजे वर्ग श्रेणी। एक उदाहरणार्थ आपणाला एखाद्या क्रमवारी श्रेणीचे वर्ग दिलेला असतो आणि त्यातील आपणाला तो एक गाळलेला जो अंक असतो तो ओळखायचा असतो। या प्रकारामध्ये आपणाला तो वर्गाच्या स्वरूपात दिलेला असतो। यात उदाहरण घ्यायचं झालं तर इथे एक आपल्याला श्रेणी दिलेली आहे, ती आहे 1 4 9 16 25 आणि 49। ही एक वर्ग श्रेणी आहे। ती अशी की हा 1 चा वर्ग 1, 2 चा वर्ग, 3 चा वर्ग, 4 चा वर्ग, 5 चा वर्ग 25
आणि ह्यानंतर क्रमवारी संख्यानुसार येणारी ही संख्या 6चा वर्ग आणि हा आहे 7चा वर्ग. तर विद्यार्थी मित्रांनो आपलं उत्तर असणार आहे 36, जी एक गाळलेली संख्येचा वर्ग आहे. अशा प्रकारे आपल्याला क्रमवारीत फरक विचारला जाऊ शकतो वर्ग श्रेणीतला, तसाच तो घन श्रेणीतलाही फरक विचारला जाऊ शकतो. इथे एक आपण घन श्रेणीचे उदाहरण घेतलेलं आहे. 1, 8, 27 टिंब 125 256. आता 1 चा घन हा 1च येतोय, त्यानंतर 8 हा 2 चा घन आहे, 27 हा 3 चा घन आहे. तर 1 2 3 नंतर येणारी क्रमवार संख्या ही 4 असणार आहे आणि 4 चा घन मित्रांनो 64 असणार आहे. तसंच पुढं 125 हा 5 चा घन आहे आणि 256 हा 6 चा घन आहे. अशा प्रकारे आपल्याला परीक्षेमध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या श्रेणी विचारल्या जातात आणि त्यानंतर हा अत्यंत श्रेणीचा साधा प्रकार आहे. हा क्वचितच विचारला जातो, पण हा मूलभूत आणि अत्यंत उपयोगी असल्या कारणाने आपण हा इथे घेतलेला आहे. यानंतर आपण याच्यापेक्षाही अवघड आणि मूलभूत जी परीक्षेला विचारले जातात ते उदाहरण पाहूया. विद्यार्थी मित्रांनो, आता आपण एक श्रेणीचा प्रकार घेतलेला आहे. इथे एक उदाहरण घेतलं आहे जे आपल्याला SSP परीक्षेला विचारलेलं आहे. 58 75 94 115 आणि त्यानंतर एक प्रश्नचिन्ह आहे. आपल्याला प्रश्नचिन्हाच्या ठिकाणचे उत्तर शोधायचे आहे. तर सुरुवातीला 58 आणि 75 94 115 या मालिकेतील सुरुवातीला ज्यावेळेस आपण परीक्षेतील उदाहरण सोडवतो त्यानंतर प्रथमतः जर अशी श्रेणी दिली असेल तर त्यातील पहिल्यांदा फरक शोधा. जर आपण याचे उत्तर काढायला गेले तर 75 वजा 58 याचा फरक हा 19 येतो. तसाच हा फरक 94 आणि 75 मध्ये आहे का? तर 94 वजा 75 हाही फरक 19 येतो. 115 वजा 94 हाही फरक 19 येतो. मग ह्यासाठी आपल्याला उत्तर काढण्यासाठी आपल्याला फक्त 115 अधिक हा फरक अधिक केल्यानंतर येणारे जे आपले उत्तर आहे ते उत्तर आपल्याला असणार आहे 134. हे आपलं येथील प्रश्नचिन्हाच्या ठिकाणचं उत्तर असणार आहे. अशा प्रकारे आपण हा दिलेल्या श्रेणीतील फरक समजून घेऊन आपण उत्तरापर्यंत जाऊ शकतो. अजून एक जी अवघड श्रेणीतला मुद्दा आहे, पण तो एकदम कळीचा मुद्दा आहे. विद्यार्थ्यांना मूळ संख्येविषयी परीक्षेत विचारलं जातं. ज्या प्रकारे आपण एक उदाहरण घेतलेलं आहे की 31 37 प्रश्नचिन्ह 43 47 प्रश्नचिन्हाच्या ठिकाणी काय येईल तर 31 37 ह्या मूळ संख्येच्या श्रेणीचा संच असल्या कारणाने आपल्याला मूळ संख्या किती आहेत 1 ते 100 पर्यंत किंवा कुठल्या संख्या मूळ आहेत ह्या जर व्यवस्थित ध्यानात समजत असल्या तर आपल्याला लागलीच येते कळेल की 31 37 नंतर एक मूळ संख्या आहे ती म्हणजे 41. मूळ संख्या म्हणजे अशी संख्या जिला त्याच संख्येने भाग जातो. पुन्हा आपलं उत्तर हे 41 असू शकते. आपल्याला परीक्षेत मूळ संख्येची श्रेणी सुद्धा विचारली जाऊ शकते.